पालघर इथे 3 साधूंचे हत्याकांड झाले. त्यांना चोर समजून त्या गावच्या लोकांनी मारलेलं होतं. त्यावेळी तिथं काशीनाथ चौधरी नावाचे ग्रस्त जे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते ते तिथे हजर होते. तर त्यावेळच्या BJPच्या कार्यकर्त्यांनी, लोकांनी, नेत्यांनी, पुढाऱ्यांनी या काशीनाथ चौधरींच्यावरती आरोप केला की त्यांच्या चिथावणीनंच या लोकांना मारलेलं आहे आणि हे मारणारे आणि काशीनाथ चौधरी हिंदू असले तरी मरणारे जे हिंदू आहेत म्हणे हिंदुत्व विरोधी आहेत, हिंदू धर्माच्या विरोधी आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे हिंदू धर्माच्या विरोधात आहे. आता अशा तऱ्हेचा प्रचार BJP नेहमी करतं आणि त्याला त्यांचे मूर्ख भक्त नेहमी किंवा अंधभक्त नेहमी बळी पडतात. तेही त्याची टिमकी वाजवत फिरतात. पण आता 4-5 वर्षानंतर लक्षात आलं की पोलीस तपासामध्ये हे चौधरी, काशीनाथ चौधरी काही त्यामध्ये गुन्हेगार नाहीत. त्यांच्यावरती गुन्हा नोंदसुद्धा नाही, त्यांनी काही केलेलं नाही. 200 नागरिक ज्यांच्यावरती हा गुन्हा नोंद आहे ते वेगळे आहेत. आता असं जर बाहेर आलं असेल तर BJPनं ज्यांनी आरोप केला होता त्यांनी मान्य करायला पाहिजे, आमची चूक झाली, आम्ही मूर्ख होतो, आम्ही लबाड होतो, आम्ही खोटं बोललो. पण ते करायला तयार नाही. मधल्या काळात त्यांची ताकद काशीनाथ चौधरींची वाढली. BJPला वाटलं त्यांना आता आपण आत घ्यावं. त्यांना प्रवेश दिला आहे. प्रवेश दिल्यावर मात्र त्यांची नाचक्की झाली. लोक म्हणायला लागले, अहो तुम्ही त्यांच्यावरती आरोप करत होता आणि तुम्ही त्यांना आत कसं घेता. पण या निर्लज्ज मंडळींना त्याबद्दल काही वाटत नाही. ते त्याचंही समर्थन करत आहेत आणि आता फारच आरडाओरडा झाला म्हणून किंबहुना स्थानिक BJPच्या लोकांनी आरडाओरडा केला असणार. त्यांना सत्तेत वाटेकरी नको असल्यामुळं कदाचित त्यांनी BJPनं या काशीनाथ चौधरीला पुन्हा पक्षातनं काढून टाकले किंवा त्यांना प्रवेश दिला नाही असं जाहीर केलेलं आहे. म्हणजे ही मंडळी अशा तऱ्हेनं दुतोंडी आहेत, लबाड आहेत, भोंदू आहेत. धर्माचा वापर केवळ राजकारणासाठी करतात. हे भक्तांनी, अंधभक्तांनी समजून घ्यायला पाहिजे.